आई वडील आपल्या मुलावर जीवापाड प्रेम करणं अगदी स्वाभाविक आहे. आपल्या आयुष्यात न मिळालेली सुख मुलांना नक्की मिळावीत याकरता ते प्रयत्न करणं अगदी अपेक्षित आहे. असं असलं तरी जेव्हा एखादे वडील आपल्या मिसरूडही न फुटलेल्या मुलाच्या हाती गाडीच्या चाव्या देतात तेव्हा ते एखाद्याला मारण्याचं लायसन्स देतात का? छत्रपती संभाजीनगरमधील घटना याच प्रश्नाला कशा पद्धतीने जन्म देते पाहूया. ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात. ही दृश्य तुमच्या काळजाचा थरकाप उडवू शकतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. घटना आहे छत्रपती संभाजीनगर मधली. मंगळवारी 27 मेच्या संध्याकाळी 5 वाजता संभाजीनगरच्या उद्धवराव पाटील चौकाजवळ या गाडीनं समोरच्या स्कूटीला दिलेली धडक इतकी जोरदार होती की गाडीच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आणि त्यानंतर पेट घेतला. धक्कादायक बाब म्हणजे या गाडीचा चालक आता अल्पवयीन असल्याचं समोर आलंय. शेख रिजवानच्या नावावर असलेली MH02CL9036 क्रमांकाची ही गाडी त्याचा 10वीत शिकणारा 14 वर्षांचा मुलगा चालवत होता. या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांच्या माहितीनुसार या अल्पवयीन मुलाचे वडील CA कडे काम करतात, पण आपल्या अल्पवयीन मुलाकडे त्यांनी कार चालवायला दिलीच कशी असा सवाल आता उपस्थित केला जातोय. या प्रकरणी माझानं काही सवाल उपस्थित केलेत. अल्पवयीन मुलानं आई वडिलांच्या परवानगीनं गाडी नेली का? अल्पवयीन चालवत असलेल्या गाडीत कोण कोण होतं? अल्पवयीन आणि गाडीतली अन्य मुलं शुद्धीत होती का? गाडी नेमकं कोण चालवत होतं? अल्पवयीन मुलानं यापूर्वी ही गाडी चालवली होती का? या घटनेतील स्कूटी चालक गंभीर जखमी झालाय, तर अल्पवयीन मुलगा चालवत असलेली गाडी जप्त करण्यात आली आहे. मुलांवरच्या अतिप्रेमापोटी अनेक पालक अल्पवयीन मुलांना गाडी शिकवतात. हीच मुलं कधी पालकांच्या परवानगीनं किंवा नजर चुकून गाड्या रस्त्यावर घेऊन जातात आणि मग हे असे अपघात घडतात. भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी कायद्याचा धाक असणंही गरजेचं आहे. कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.